कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी भारतीय मजदूर संघाचा आक्रोश। अमरावती जिल्ह्याचे वैभव मानली जाणारी अचलपूर येथील फिनले मिल गेल्या अनेक वर्षापासून बंद असल्यामुळे शेकडो कामगार उपासमारीच्या स्थितीत आले आहेत। यामुळे अनेक कामगारांनी आत्महत्या पण केल्या आहेत। या अन्यायाविरोधात व फिनले मिल त्वरित सुरू करण्यात यावी, तसेच ESICचे वेतन मर्यादा रुपये 21,000 वरून 42,000 रुपये करण्यात यावी। EPF चे वेतन मर्यादा रुपये 15,000 वरून 3,000 करण्यात यावी। EPF अंतर्गत कमीत कमी पेन्शन रुपये 1,000 वरून 7,500 प्रति महिना मिळण्यात यावे। ग्रॅज्युइटीची मर्यादा रुपये 20 लाखावरून 40 लाख करण्यात यावी। केंद्र व राज्याच्या सहकार खात्याअंतर्गत गट सचिव पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे थकीत नियमित वेतन होण्याकरता निधी मिळवण्यात यावा। राज्याच्या महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून बचत गटाच्या सक्षमीकरणाकरता कार्य करणाऱ्या CMRC महिला कर्मचाऱ्यांना प्रति CMRC 15 लाख रुपये हा अस्थापना खर्च म्हणून देण्यात यावा। यासह कामगारांच्या अनेक मागण्यांसाठी आज भारतीय मजदूर संघाचे जिल्हाधिकारी कार्यालय येथे आक्रोश आंदोलन संपन्न झाले। या आंदोलनाचे नेतृत्व भारतीय मजदूर संघाचे अखिल भारतीय उद्योग प्रभारी श्री गजाननजी गटलेवार, प्रदेश उपाध्यक्ष श्री राजेंद्र दौड़ यांनी केले। त्यांनी सांगितले की भारतीय मजदूर संघ सदैव कामगाराच्या हक्कासाठी लढत आला आहे आणि भविष्यातही खंबीरपणे कामगारांच्या पाठीशी उभा राहील। या आंदोलनात जिल्हा सचिव श्री रुपेश राऊत, कार्याध्यक्ष संजय राऊत, जलसेवा महासंघाचे श्री अरविंद परदेशी, विद्युत महासंघाचे श्री हेमंत मस्करे, श्री गजानन गव्हाळे, श्री गोपालजी शेवतकर, डाक कर्मचारी संघाचे श्री महेश साहू, श्री निलेश टोपरे, गट सचिव संघाचे श्री शंकर जुंबळे, श्री विलास चावरे, रमेशजी पांडे, दीपकरावजी नानोटकर, प्रदीपराव बेदरकर, सुधाकर नेरकर, रामेश्वर सुपकर, सतीश बोरेकर, रामदास बोबळे, गणेश बिजागरे, विठ्ठल शिंदे, सुभाष मेहरे, रामदास गावंडे, पराग देशमुख, कामगार निवृत्त संघ अध्यक्ष जयकृष्ण घोंगळे, अधीर बेदरकर, रवी शिराळकर, संतोष काळे, वीज कामगार संघ अध्यक्ष केतन पांढरीकर सह सर्व उद्योगातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी राजेंद्र दौड़, भारतीय मजदूर संघ प्रदेश उपाध्यक्ष म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे। माझ्यासोबत आपले जिल्ह्याचे सचिव रुपेशजी राऊत आणि जिल्ह्याचे संघटन मंत्री अजयजी देशपांडे दोघे उपस्थित आहे। आज आमचं जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन होतं। भारतीय मजदूर संघाच्या अखिल भारतीय कार्यसमितीच्या निर्देशानुसार आज अखिल भारतीय स्तरावर प्रत्येक जिल्हाधिकारी यांना निवेदन देणे, इथे धरणे आंदोलन करणे हा भारतीय मजदूर संघाचा आज उपक्रम होता। आजच्या या आंदोलनामध्ये प्रमुख मागण्या होत्या, त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातल्या सुद्धा काही मागण्या होत्या। जशी अमरावती जिल्ह्यामध्ये एकेकाळची अमरावती जिल्ह्याची वैभव असणारी अचलपूरची फिनले मिल ही कित्येक वर्षापासून बंद पडली आहे। शेकडो कामगार ही उपासमारीच्या पाळीवर आहे। 7 ते 8 कार्यकर्त्यांनी आत्महत्या केल्या आहे। अशा या ज्वलंत प्रश्नासाठी सोबतच राज्य कर्मचाऱ्यांचा EPS 95 विषय असो, बँकेचा असो, बँकेचा 5 दिवसाचा आठवडा असो, सोबत CMRC महिला ज्या गट सचिवाचे काम करतात, गटसचिवांचे काम, अशा अनेक विविध मागण्यासाठी भारतीय मजदूर संघाचं आज आंदोलन आपल्या इथे संपन्न झालं। आज सर्वप्रथम आपण इथे धरणे आंदोलन दिलं। त्याच्यानंतर आपले निवासी जिल्हाधिकारी यांना सर्व कार्यकर्त्यांनी आणि सर्व आमच्या शिष्टमंडळांनी त्यांना एक निवेदन दिलं। अशा प्रकारे आज भारतीय मजदूर संघाचं अमरावती जिल्हा आंदोलन संपन्न झालं। ठीक आहे।